जय भीम मित्रांनो, गणपती महोत्सव आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर उलट तो संपूर्ण देशभर प्रचलित झाला आहे। गणपतीच्या नावाने असे विविध कार्यक्रम इकडे तिकडे सुरू झालेले आहेत। बाळ गंगाधर टिळक यांनी याची सुरुवात केली, परंतु तुम्ही काय करू शकता यावर हा व्हिडिओ आहे। गणपती महोत्सव सुरू करण्यापूर्वी जाणून घ्या यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बहुजन आंदोलन दडपावे लागले आणि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांच्या कार्यात अडथळे आणणे। या व्हिडिओमध्ये आपण कसे शिकणार आहोत हे यातून आपल्याला दाखवण्यात येणार आहे। या गणपती महोत्सवामध्ये साजरा कसा केला जातो यामध्ये आपल्याला सबब सांगून साधा सामाजिक सुधारणा थांबवण्याचा प्रयत्न केला तो कसा याचा प्रयत्न कोणत्या पद्धतीने करण्यात आला। चला तर सुरुवात करूया। 19व्या शतकात भारत जातीच्या आधारावर वाईट होता, पण ब्राह्मण बसला होता तर खालच्या जातीला शूद्र होता। चौधरी म्हणजेच दलित समाजाची अवस्था अत्यंत वाईट होती। ते वाईट म्हणजे जनावरांपेक्षाही वाईट अवस्था होती। एवढी अडचण त्या काळातील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्याप्रमाणे त्यावेळेला एक तारा चमकला, ज्याने या देशाला राहण्यास योग्य केले व तो बनवण्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य घालवेल असे म्हणून माणूस आणि मानव यांच्यातील फरकाबद्दल महात्मा ज्योतिबा फुले स्वतः बोलले होते। जातीच्या आधारावर माणूस आणि माणसात भेदभाव होऊ शकत नाही असे सांगून महात्मा फुले यांनी 4 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। ब्राह्मणांची शक्ती त्यांनी स्त्री शिक्षणावर भर दिला आणि 1848 मध्ये आपल्या पत्नी सावित्रीबाई सोबत मुलींसाठी पुण्यामध्ये पहिली शाळा उघडली। त्यांनी 19व्या शतकामध्ये मुलांसाठी पहिली शाळा उघडली। घोषणाबाजी आणि लोकांचे संवाद साधताना त्यांनी महिला आणि मुलांसाठी निवारागृह उघडली। तसेच मागासलेल्या दलितांसाठी सुद्धा शिक्षणावर भर दिला। फुलेंचे हे कमी ब्राह्मणवादी सत्यशोधक समाजाची सत्ता संपवण्यासाठी फारसे काही करत नाहीत। या उपक्रमांनी पुण्यातील ब्राह्मणांची तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील ब्राह्मणांची झोप उडाली। अतिशूद्र लिहून वाचतील, प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात करतील, स्त्रिया सुशिक्षित होतील, मग त्यांची दुकानदारी बंद होईल। ब्राह्मण व्हिडिओने माझी धमकावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आणि धोंडीबासारख्या खुनीला महात्मा फुले यांच्या घरी पाठवले। त्याने हत्येची सुरुवात करण्याचा खूप प्रयत्न केला आणि धोंडीबासारख्या खुनीलाही त्यांच्या घरी पाठवले, जो नंतर पूर्वीचा अनुयायी बनला आणि त्याला घराबाहेर फेकून दिले। समाजाने त्यांच्या पत्नीवर म्हणजेच सावित्री माईवर शेण फेकले। त्यांचा प्रभाव केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आला। महात्मा फुलेंचे सर्वात मोठे समीक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळकांनी महात्मा फुलेंच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी, त्यांना इंग्रजांचे कट्टर दाखवण्यासाठी आणि त्यांना हिंदू धर्माचे शत्रू म्हणून दाखवण्यासाठी त्यांनी त्यांच्या केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रामध्ये सातत्याने लेख छापले। एवढे करूनही महात्मा फुलेंचा प्रभाव कमी होत नव्हता। अशा स्थितीत बाळ गंगाधर टिळकांनी धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांना पटवून देण्याची युक्ती वापरली। ती आजही पाहायला मिळते, ते गणेश महोत्सवाच्या माध्यमातून। आजही आपण पाहतो की लोक धर्माच्या नावावर आहेत, धर्माच्या नावावर एकत्र होत आहेत आणि गेल्या 19व्या शतकात टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केल्यानंतर रस्त्यावर आणि परिसरात महान विद्वान यांना सांस्कृतिक विद्रोह या पुस्तकामध्ये गौरण यांच्या या सांस्कृतिक विद्रोह पुस्तकात पश्चिम भारतातील नान ब्राह्मण चळवळीमध्ये याबद्दल लिहिले आहे। आजही तुम्ही लोकांना जागरूक करण्याचा डाव बघू शकता। असे म्हटले जाते की लोक धर्माच्या नावाखाली लोकांकडे आकर्षित होतात आणि गेल्या 19व्या शतकातही टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली तेव्हा टिळकांना लोकांना आकर्षित केले आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला। रस्त्यावर आणि परिसरात पण थाटामाटात हा गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली। याबद्दल छान कल्चरल इन स्कॉलर गौरव
हे त्यांचे पुस्तक पश्चिम भारतातील वसाहती समाजातील विद्रोह आणि ब्राह्मणेतर चळवळ, टिळकांनी भारतातील पश्चिम चळवळ यावर लिहिलेले आहे. त्यात पृष्ठ क्रमांक 26,264 आहे की या राष्ट्रवादी एजंटशी धार्मिक जमाव जोडण्यासाठी गणपती महोत्सव साजरा केला होता. समाजसुधारक टिळक हे देखील मत पटांबद्दल बोलत होते, कारण त्यांना महात्मा फुले अजिबात आवडत नाहीत आणि त्यांच्या केसरी आणि मराठा वृत्तपत्रात, वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल, त्यांच्या संस्थेबद्दल खूप वाईट लिहितात. टिळकांनी गणेशोत्सवाच्या नावाखाली महात्मा फुले आणि त्यांच्या संघटनेच्या विरोधात अनेक वाईट गोष्टी लिहिल्या आणि खूप वाईट गोष्टी सांगितल्या. आता मी तुम्हाला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यातील फरक सांगतो आहे. आणि त्यांनी त्यांच्या संघटनेच्या विरोधात भडकवण्यासाठी खूप भाषणं दिली, अनेक वाईट गोष्टी सांगत राहिल्या, खूप वाईट गोष्टी सांगितल्या. अशा प्रकारे त्यांनी आपल्या ब्राह्मणवादी विचारसरणीला पुढे नेण्यासाठी धार्मिक मिरवणुकीचा उपयोग केला. आता मी तुम्हाला वडिलांची ओळख करून देऊ इच्छितो. राष्ट्र ज्योतिबा प्रथम आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यात कोणकोणते, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यात कोणत्या मुद्द्यावर आणि कोणत्या मुद्द्यावर मतभेद होते हे मी तुम्हाला सांगतो आहे. टिळक म्हणजे महात्मा फुले नाही. त्यांच्यात कोणत्या मुद्द्यावर मतभेद होते आणि टिळकांना महात्मा फुले यांना आपले शत्रू मानले होते. टिळकांनी महात्मा फुले यांना शत्रू मानले होते. असे म्हटले होते की 4 वर्णावर आधारित जाती व्यवस्था ही अतिशय वाईट गोष्ट आहे आणि टिळकांनी जातीभेद नसावा, चतुर जातीचे जे काही जातीवादाचं कट्टर समर्थक आहे हे टिळक यांचा विश्वास होता की भारतीय समाजाचा पाया हा जातीवर आधारित आहे. पाया तोडणे आणि राष्ट्रवादही तोडणे असे मानले तर राष्ट्रपिता जे काही चालले आहे ते असमानतेचा पाया मानतात आणि ते संपवायचे आहेत. ज्यांनी चळवळ चालवली होती त्यांना जाती व्यवस्था नष्ट करायची होती, कारण त्यांना राष्ट्राचा पाया होता. हे म्हणतात की जात हे पाया आहे, परंतु ते महात्मा फुलेंना तोडायचं होतं. ब्राह्मणांनी स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रामध्ये विभागले. ते म्हणतात की ज्याप्रमाणे केस कापणे हा नावी यांचा एक व्यवसाय आहे, तो धर्म नाही, त्याचप्रमाणे कपडे धुणे हा सुद्धा धर्म नाही, एक व्यवसाय आहे. पूजा करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून तो त्यांचा जातीव्यवस्थेत तो त्यांचा स्वतःचा एक धंदा आहे. यावर जातीव्यवस्थेचे शत्रू धर्म नसून ब्राह्मणवाद जातीव्यवस्थेचे शत्रू होते. तर टिळकांनी सर्व जातींना आपल्या जातीपेक्षा कनिष्ठ मानले पाहिजे. टिळकांनी महान आणि मातंग यांसारख्या अस्पृश्य जातींना शाळांमध्ये प्रवेश देण्यास प्रोत्साहन दिले आणि सांगितले की ज्या जातींना निसर्गाने पात्र बनवले आहे, म्हणजेच टिळक दलित, ओबीसी यांना प्रवेश देण्यास पात्र नाही असे त्यांनी म्हटले होते. शिक्षक, शुद्ध ब्राह्मण ज्यांना केवळ ब्राह्मणांची सत्ता हवी होती आणि त्यांनी आपले ब्राह्मणवादी विचार पुढे नेण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला होता. त्यांनी सांगितले होते की प्रत्येक जातीतील मुलांना प्राथमिक शिक्षण अनिवार्य केले पाहिजे, परंतु टिळकांनी या आधीच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आणि ते म्हणाले, ज्या समाजातील मुले कुळातील आहेत त्यांना इतिहास, भूगोल, गणित या विषयाचा अभ्यास करण्याची काय गरज. त्यांनी त्यांचे पारंपरिक जातीय स्नायू अंगीकारले पाहिजेत, म्हणजेच जे कमी आहेत त्यांनी ते करावे, जसे दिले तसे केले पाहिजे. आधुनिक शिक्षण फक्त उच्चवर्णीयांसाठीच योग्य आहे. महात्मा फुले मुलींच्या शिक्षणासाठी हातमिळवणी करतात, मुलींसाठी शाळा उघडतात, पण टिळकांनी त्याला कडाडून विरोध केला. टिळकांनी मुलींच्या शिक्षणाला कडाडून विरोध केला आणि त्या विरोधात डॉक्टर मुक्तार सिंग यांना सुद्धा टिळकांच्या डी प्रिंटवर प्रकाशित केलेल्या लेखात मुलींसाठी शाळा स्थापन करण्याविरोधात एक मोहीम राबवली. स्त्री शिक्षणाचा पूर्ण क्षमतेने विरोध केला. टिळकांनी कायमस्वरूपी स्त्री शिक्षणाचा विरोध केला. परिमल विरो यांनी आपल्या शोध निबंधात प्रामुख्याने टिळकांचा जे काही मराठा वृत्तपत्र होते त्यामध्ये 1881 ते 1920 या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कट्टरवादी गटाने मुलींच्या शाळा आणि प्रत्येक समाजासाठी कसे कार्य केले हे सांगितले आहे.
सर्वांसाठी शिक्षण हा उपक्रम महाराष्ट्रातील 11 नगरपालिकेत राबवण्यात आला. टिळकांच्या प्रस्तावाला सर्व परिमाणांनी सर्वांकडे सामोरे जावे लागले. ज्याने धार्मिक शास्त्रांच्या अभ्यासावर व कौशल्य शिकण्यावर भर दिला होता. 15 मार्च 1885 रोजी मराठा या वृत्तपत्राच्या अंकामध्ये टिळकांच्या स्त्री शिक्षणाविरुद्धचा युक्तिवाद प्रसिद्ध झाला होता. स्त्री शिक्षणाविरुद्ध टिळकांचा युक्तिवाद असा होता की स्त्रिया कमकुवत आहे आणि त्यांचे कर्तव्य केवळ मुलाबालांचे आणि मुलाबालांचे संगोपन करणे आहे. त्यामुळे त्यांना शिक्षित करणे, त्यांना त्रास देणे हे ठरेल, कारण आधुनिक शिक्षण समजून घेणं त्यांच्या शक्तीबाहेरचे आहे. हे त्यांच्या या विधानांचा संदर्भ घेऊ शकता, जे त्यांच्या मराठा वृत्तपत्रात 31 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट 1884 अंकात प्रकाशित झाले आहे. महात्मा फुले आणि टिळकांच्या काळात बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी जसा सतत संघर्ष चालू होता, तोच संघर्ष आपल्याला यामध्ये गांधीने काय केले, अच्युतासाठी काय केले या पुस्तकात आपण पाहू शकता. तसाच संघर्ष हा महात्मा फुले आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यामधील होता. या समाज सुधारकांनी टिळकांनी अडथळे निर्माण केले. त्यांना नायक मानत नाहीत, महान मानत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारंवार सांगतात की धूळ खात पडून गेले लोकांमधला एक खरा महात्मा जर असेल तर तो म्हणजे फक्त आणि फक्त आजपर्यंत महात्मा होऊन गेलेत, परंतु तो महात्मा असा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले. जेव्हा 1920 मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक सुरू केला, तेव्हा त्यांनी आपले वृत्तपत्र, जे पाक्षिक वृत्तपत्र होते त्यांचे, जे 15 दिवसात प्रकाशित केले जायचे, त्यानंतर त्यांनी टिळकांना पैसे दिले होते की केसरीमध्ये या वृत्तपत्रात जाहिरात द्या की आमचे वृत्तपत्र सुरू होत आहे, परंतु अशी जाहिरात तुम्ही छापा. पण टिळकांनी ती जाहिरात, बाबासाहेबाची मूकनायक संदर्भातली जाहिरात छापली नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही पैसे देत होते. याचा अंदाज आपल्याला ओळखून येतो की भक्कम आवाजातील नेत्यांचे मोठे विरोधक टिळक, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात सर्वप्रथम प्रचार करणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले ते चांगले बोलतात आणि ब्राह्मणवादी विचारसरणी पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादाची मदत घेतात. टिळकांनी बहुजन समाजाचे नुकसान होईल अशा गोष्टी केल्या आणि समाजात आवश्यक सुधारणा घडवून आणल्या, परंतु भारतातील उच्चवर्णीय इतिहासकारांनी त्यांना महान घोषित केले. बाळ गंगाधर टिळकासारख्या कट्टरवादी ब्राह्मणांनी बहुजनांचे रक्षण करता महात्मा फुले यांचा मार्ग कसा रोखला हे या व्हिडिओवरून तुम्हाला समजले असेल. हे लक्षात घेऊनच गणेश महोत्सवाची सुरुवात झाली. खरे तर हा सण बहुजनांना रोखण्यासाठी सुरू करण्यात आला होता, पण आता या उत्सवांमध्ये जे काही बहुजन सहभागी होतील ते या उत्सवामध्ये सहभागी होतील अशी होणार नाहीत अशी मला आशा आहे. त्यामागचा इतिहासही समजून घेऊ शकतील आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून तुम्ही आणू शकता. लक्षात घ्या, जे काही करत असतील त्यामागील कारण लक्षात ठेवा. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? टिळक, महात्मा फुले यांच्यातील संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण आपण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही याच्यातील आणि टिळक याच्यातील संघर्षाबद्दल आपण बोलत होतो, पण राष्ट्रपिता ज्योतिबा फुले त्यांचे प्रतिकात्मक जे काही होते, बाळ गंगाधर टिळक हे देखील त्यांच्या बरोबरीने त्यांच्या संघर्षात होते. काही फरक पडत नाही. म्हणूनच मला वाटते की एक महत्वाचे वातावरण आहे. जे तुम्हाला याबद्दल काय वाटते ते मला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि यामध्ये कमेंट देऊन कळवा. तुम्ही आपली ताकद आहात. आपण आपला अधिकार आणि ज्या गोष्टी आहेत त्या आपण कायमस्वरूपी स्वतःला सामर्थ्यवान बनवायचे आहे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटद्वारा आपण या गणेशोत्सवाला आपण कसे मानणार आहोत हे स्वतः डोळे उघडून पहा आणि धन्यवाद.